Hello everyone, I am Thakre sir and as usual welcome to my channel English with Thakre sir. So friends, today we are going to learn a English workshop of the poem Hope is the Thing with Feathers. Okay, before that I request to you, if you haven't subscribed my channel, please subscribe it. Okay, so first see the margin questions. Okay, so here is the margin question. In the left side, think, discuss and answer. So think means विचार करा, discuss means चर्चा करा and answer. Okay, आणि नंतर उत्तर द्या. क्वेश्चन काय आहे बघा, what would be the hope bird's food? What would be the hope bird's food? म्हणजे जो होप पक्षी आहे त्याचा अन्न काय असणार? What would be? दुसरं काय म्हणते, can it live on without that food? Can it live on without that food? So what would be the hope bird's food? The food of the hope bird, the food of the hope bird is a crumb. Is a crumb. Crumb म्हणजे a very small bite, अगदी छोटासा तुकडा. म्हणजे ह्या बर्डचा जो अन्न असेल तो फक्त छोटासा तुकडा. Can it live on without that food? Yes, poetess says that it can live without that food because yet never in extremity it asks crumb of me. म्हणजे तो अजिबात एकही तुकडा छोटासा व्हेरी स्मॉल बाईट सुद्धा आपल्याला मागत नाही, कधी विचारत नाही. ओके, सो दॅट्स वाय Emily Dickinson said that poetess Emily Dickinson says that it can live without food. Okay, is it clear? Now go to the English workshop. Okay, here match the following. The first workshop is the match the following, column A and column B. So here column A given in 5 words and in their meaning in column B. Okay, hope हा कशाला उद्देशून म्हटलेला आहे कवितेमध्ये? बर्ड. कशाला उद्देशून म्हटलेला आहे? बर्ड. गेल स्टॉर्म म्हणजे वादळ याचा उल्लेख काय म्हणून केलेला आहे? तर टफेस्ट टाइम इन लाईफ म्हणजे जीवनातील अत्यंत कठीण परिस्थिती. कीप वॉर्म शांत ठेवणे म्हणजे शांत ठेवणे. प्रोवाइड कम्फर्ट. चिल्लेस्ट लँड डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम. हिअर गिवन द मिनिंग ऑफ चिल्लेस्ट लँड, इट मीन्स द मोस्ट डिफिकल्ट सर्कमस्टान्सेस. ओके, देन लास्ट वन इज अ क्रम मीन्स अ व्हेरी स्मॉल बाईट, अगदी छोटासा तुकडा. ओके, सो विच इज अ फूड ऑफ द होप बर्ड, की जो काय आहे ह्या होप बर्डचा काय अन्न आहे. बट इट नेवर आस्क अ स्मॉल बाईट. ओके, अँड कॅन इट लिव्ह ऑन विदाउट फूड? येस, इट कॅन लिव्ह विदाउट फूड. ओके, इज इट क्लिअर? नाउ नेक्स्ट, यूज द प्रॉपर फॉर्म ऑफ द वर्ब इन ईच लाईन. ईच लाईन म्हणजे प्रत्येक लाईन. द प्रॉपर फॉर्म ऑफ द वर्ब म्हणजे क्रियापदाचं योग्य रूप. यूज म्हणजे उपयोग करा. आता बघा या ठिकाणी होप इज द थिंग विथ फिदर्स दॅट पोर्स इन द सोल अँड सिंग द ट्यून विदाउट द वर्ड्स अँड नेवर स्टॉप ॲट ऑल. ओके, तर या ठिकाणी सब्जेक्ट कोणता आहे? होप इज द थिंग विथ फिदर्स. आशा ही पंख असलेली गोष्ट आहे. म्हणजे होप हा सब्जेक्ट झाला. इज द थिंग विथ फिदर्स. आता होपचा पुनरुच्चार टाळण्यासाठी इथं दॅट वापरलेला आहे. म्हणजे दॅट हा काय आहे? प्रोनाऊन कशाला म्हणतो? की नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असे म्हणतो. आता दॅट हा रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे. काय आहे? रिलेटिव्ह प्रोनाऊन. आता आपल्याला रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे माहीत असेल, त्यालाच आपण संबंधदर्शक सर्वनाम असे म्हणतो, आहे की नाही? तर रिलेटिव्ह प्रोनाऊन कोणते आहेत? तर हू, विच, whom, पुन्हा दॅट,
हा सुद्धा रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे. आता बघा होप आणि दॅट म्हणजे होपचा पुनरुच्चार टाळण्यासाठी आपण दॅटचा उपयोग केलं, म्हणजे हा रिलेशन दर्शवतो म्हणून याला रिलेटिव्ह. जसं फॉर एक्झाम्पल दिस इज अ बुक आहे ना, दिस इज द ओनली बुक दॅट आय हॅवंट रीड. हीच एक पुस्तक आहे की मी जी अजून वाचली नाही. किंवा दिस इज द ओनली बुक विच आय हॅवंट रीड. म्हणजे दॅट विच हे काय झाले प्रनाऊन, म्हणजे आपण नामाच्या ऐवजी वापरत असतो आहे की नाही. म्हणजे पुन्हा म्हणजे विच म्हणजे दॅट म्हणजेच कोणता तर होप, होपसाठी दॅट म्हणजेच कोणता तर होप, पुन्हा होप आहे की नाही. होप हा जो सब्जेक्ट आहे हा तृतीय पुरुषी एकवचनी आहे. तृतीय पुरुषी एकवचनी म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर. मग सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आपण कर्ता जर तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर त्याच्या समोरच्या क्रियापदाला, कशाला, क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लावतो. समोरच्या क्रियापदाला काय लावतो, यस किंवा ईएस प्रत्यय. मग होप हा तृतीय पुरुषी एकवचनी करताय, थर्ड पर्सन आहे. मग त्याच्यासाठी हा दॅट ह्या ठिकाणी प्रोनाउन म्हणून वापरलेला आहे. मग पर्स हा क्रियापद आहे, मग या ठिकाणी आपण ईएस प्रत्यय लावू. इन द सोल. मग अँड म्हणजे हा होप हा सब्जेक्ट आहे आणि हा व्हर्ब आहे, याचा जो व्हर्ब आहे हा सिंग्स, पुन्हा तर याला आपण ईएस प्रत्यय लावू. याला स्टॉपला एस प्रत्यय लावू. अँड नेवर स्टॉप ॲट ऑल. आता मला सांगा, या ठिकाणी ईएस प्रत्यय लावलो, या ठिकाणी येस प्रत्यय लावलो आपण, आणि या ठिकाणी येस. मग या ठिकाणी येस, या ठिकाणी येस आणि या ठिकाणी येस का, तर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये जर क्रियापदाच्या शेवटचा अक्षर जर ओ, यस, यक्स, यस एच आणि सी एच येत असेल तर त्याच्यासमोर ईएस प्रत्यय लावायचा. किंवा यापैकी जर कोणताही जर अक्षर येत नसेल तर फक्त एस प्रत्यय लावायचा. कोणता, एस प्रत्यय. परंतु कधीकधी जर क्रियापदाच्या शेवटी जर वाय येत असेल तर वायचं आय करायचं आणि नंतर त्याला ईएस प्रत्यय लावायचं आहे ना. नंतर त्याला काय, ईएस प्रत्यय लावायचं. फॉर एक्झाम्पल जसं ट्राय आहे, आता शेवटचं अक्षर वाय आलेलं आहे म्हणजेच ट्राईज. काय लिहू आपण, ट्राईज, आय, TRIES. परंतु कधीकधी जरी एखाद्या क्रियापदाच्या शेवटचं अक्षर जरी वाय येत असेल परंतु त्याचं वाय न करता आपण येस प्रत्यय लावतो. फॉर एक्झाम्पल प्ले. आता प्लेचं प्लेज, काय प्लेज करू आपण, ईएस लावणार का, नाही. ईएस कधी लावायचं, फक्त ओ, यस, एक्स, एस एच आणि सी एच असेल तर येस. आता बघा इथं PRCH आलेलं आहे शेवटचं अक्षर आहे की नाही, म्हणून आपण इथं काय लावलं, यस प्रत्यय लावलं. इथं आलेलं आहे का, नाही, म्हणून इथं येस प्रत्यय लावलं. इथं पी आलेलं आहे म्हणून इथं येस प्रत्यय लावलं. परंतु इथं आपण PLA वायचं आय का केलं नाही, वायचं वायच का ठेवलं, कारण काय, तर वायच्या पूर्वी जर एखादा स्वर येत असेल, काय येत असेल, स्वर, वॉवेल ज्याला म्हणतो, जर वॉवेल्स येत असेल तर वायचं आय केल्या जात नाही. वायचं आय केल्या जात नाही कधी, जर वायच्या पूर्वी एखादा जर स्वर येत असेल. आता स्वर कोणते आहेत, तर ए, ई, आय, ओ, यू यापैकी जर एखादा स्वर येत असेल वायच्या पूर्वी तर त्या वायचं आय केल्या जात नाही आणि त्याला फक्त एस प्रत्यय लावल्या जाते. हा सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये जर करता तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर आपल्याला हे सगळे नियम लागू पडतात. ओके, जर मित्रांनो आपण जर टेन्स शिकले असणार तर निश्चितच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या असतील. ओके, नाव नेक्स्ट, रीड द एक्झाम्पल्स अँड फिल इन द ब्लँक्स इन द सेम पॅटर्न. रीड द एक्झाम्पल्स म्हणजे हे एक्झाम्पल्स आपल्याला रीड करायचे आहेत. अँड फिल इन द ब्लँक्स, आणि हे जे ब्लँक्स आहेत यांना आपण फिल करायचं आहे इन द सेम पॅटर्न, म्हणजे हा जो सेम पॅटर्न दिलेला आहे त्या पॅटर्ननुसार. आता बघा इथे एक्झाम्पल्स काय दिलेला आहे, तर स्वीट, स्वीटर, स्वीटेस्ट. म्हणजेच हा जो विशेषण आहे हा पॉझिटिव्ह, हा एक कंपॅरेटिव्ह डिग्रीमधील आणि हा सुपरलेटिव्ह डिग्रीमधील. आता बघा एखादा जर विशेषण पॉझिटिव्हमध्ये असेल आणि त्याचं जर कंपॅरेटिव्ह करायचं असेल तर काय लावलं गेलेलं आहे, इथं
आर, ई आर. आणि सुपरलेटिव्हसाठी काय, ई एस टी. ओके. स्वीट, स्वीटर, स्वीटेस्ट. गोड, त्यापेक्षा गोड, आणि एकदम गोड, म्हणजे याच्यापेक्षा दुसरा कोणताही गोड नाही. म्हणून ई आर आणि ई एस टी लावून अनुक्रमे त्याचं कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह करता येत असते. परंतु कधीकधी एखाद्या विशेषणाचं कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह करत असताना मोर आणि मोस्ट, काय तर मोर आणि मोस्ट वापरून सुद्धा त्याचं कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह केल्या जात असते. कधीकधी तर काही अपवादात्मक आहे, जसं फॉर एक्झाम्पल गुड, बेटर आणि बेस्ट. गुड, बेटर, बेस्ट. ओके. आता गुड, बेटर, बेस्ट ह्यांना ई आर किंवा ई एस टी लावून आपण कंपॅरेटिव्ह किंवा सुपरलेटिव्ह करत नाही, तर हे अपवादात्मक आहे. बॅड, वर्स, वर्स्ट. ओके. परंतु या ठिकाणी आपण ई आर आणि ई एस टी किंवा मोर आणि मोस्ट, मोर आणि मोस्ट, ओके, मोर आणि मोस्ट हे लावून आपण कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह करतो. परंतु ई आर आणि ई एस टी कधी लावायचं आणि मोर आणि मोस्ट कधी लावायचं, तर जेव्हा एखादा विशेषणाचा सिलॅबल हा फक्त एक असतो, एक सिलॅबल असतो, म्हणजे तेव्हा त्याला ई आर आणि ई एस टी लावून त्याला कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह केला जात असतो. परंतु जर एखाद्या विशेषणाचं सिलॅबल्स हे एकपेक्षा जास्त, जे 2 किंवा 3 असेल, तेव्हा मोर आणि मोस्ट. आता फॉर एक्झाम्पल ब्युटिफुल, काय ब्युटिफुल. आता बघा, हा विशेषणाचे मध्ये 2 सिलॅबल्स आहेत, ब्युटीफुल, ब्युटी अधिक फुल. मग असे जर विशेषणे असतील की ज्यांच्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त सिलॅबल्स असतील, तेव्हा त्यांचं कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह मोर आणि मोस्ट, म्हणजे मोर ब्युटिफुल अँड मोस्ट ब्युटिफुल. परंतु जर एक सिंगल सिलॅबल्स असेल, म्हणजे आता सिलॅबल्स म्हणजे काय, तर शब्द अवयव, त्याला मराठीमध्ये काय म्हणतो, शब्द अवयव, म्हणजे एकच शब्द. बघा, फास्ट, फास्ट. परंतु इथं काय ते ब्युटीफुल, ब्युटी अधिक फुल. जसं डेंजरस, काय म्हटलं आपण, डेंजरस, आहे ना. आता बघा इथं किती सिलॅबल्स आहे, डेंजरस, म्हणजे डेंजरस म्हणजे 2 सिलॅबल्स आहे, म्हणजे 2 शब्दावयव आहेत. डेंजरस म्हणजे डेंजरस म्हणजे 2 सिलॅबल्स आहे. मग आपण याचं कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह करताना काय करू, तर मोर डेंजरस आणि मोस्ट डेंजरस, आहे ना, मोर डेंजरस अँड मोस्ट डेंजरस. परंतु या ठिकाणी बघा, फास्ट ओनली 1 सिलॅबल्स, एकच शब्दावयव आहे. मग त्यावेळी आपण ई आर आणि ई एस टी लावून यांचं कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह करायचं. तर फास्ट, फास्टर, इथं काय आहे, ई आर लावलेलं आहे. आता फास्टेस्ट काय लिहू आपण, फास्टेस्ट, आहे ना, ई एस टी लावलं. ओके, फास्टेस्ट. आता बघा इथं हाय, तर इथं हायर ई आर लावू, HIGHER. ओके. देन हायेस्ट ऑलरेडी दिलेलं आहे इथं. ग्रेट, ग्रेटर, इथं सुद्धा आपण ई आर लावू, GREATER. आता याचं सुपरलेटिव्ह काय होईल, तर ग्रेटेस्ट, GREATEST. काय लावू आपण, EST, ग्रेटेस्ट. वॉर्म, वॉर्मर, WARMER. आणि इथं वॉर्मेस्ट काय होईल, वॉर्मेस्ट, MEST. ओके. स्लो, स्लोअर, स्लोएस्ट, SLOWEST, स्लोएस्ट. ओके. लो, लोअर, ER. लोएस्ट ऑलरेडी दिलेला आहे. ब्राईट, ब्राईटर, BRIGHTE आणि R. ओके. अँड ब्राईटेस्ट, BRIGHTEST. ओके. कोल्ड, कोल्डर अँड कोल्डेस्ट EST. ओके. आता दुसरं बघा, एक्झाम्पल स्ट्रेंज, स्ट्रेंजर आणि स्ट्रेंज, स्ट्रेंजर आणि स्ट्रेंजेस्ट. आता बघा या ठिकाणी काय केलेलं आहे, तर
ऑलरेडी ई दिले, ई आहे शेवटी काय आहे, ई आहे. मग जर शेवटी ई जर येत असेल तर फक्त आपल्याला काय लावायचं आहे, आर लावायचं आहे. इथं सुद्धा ई येते, मग एस टी लावायची आहे. म्हणजे ऑलरेडी जर शेवटचा अक्षर जर ई असेल तर फक्त आपल्याला आर आणि एस टी लावायचे. आता या ठिकाणी ब्रेव BRAVE आहे, ऑलरेडी ई आहे म्हणजे फक्त आपल्याला आर लावायचं आहे. काय लावायचं आहे, आर. आता इथं बघा एस टी लावलं गेलेलं आहे. इथं सिम्पल ऑलरेडी ई आहे म्हणजे फक्त आपल्याला आर लावायचं आहे. मग काय लिहू आपण, सिम्पल LER, सिम्पलर. आता सिम्पलेस्ट एस टी लावायचं आहे फक्त, सिम्पलेस्ट है ना. ओके. क्लोजर CLOSER अँड क्लोजेस्ट CLOSEST. ओके, क्लोजेस्ट. फायनर FINER, फायनेस्ट. लार्जर ई ऑलरेडी आहे, आर लावायचं आहे फक्त. येतं फक्त ST, आर काढून काय ST, LARGEST, लार्जेस्ट. वायझर आर लावायचं आणि वायजेस्ट. ओके, EST, वायजेस्ट. ओके, डिड यू गेट इट? नाउ नेक्स्ट, प्रेटियर, प्रेटिएस्ट. बघा इथं एक्झाम्पल्स काय, प्रेटियर, प्रेटिएस्ट. आता बघा या ठिकाणी काय केलं आहे तर शेवटचा अक्षर जो वाय आहे त्या वायचं काय केलेलं आहे, आय. इथं सुद्धा आय केलेलं आहे आणि इथं ER लावलेलं आहे आणि इथं EST लावलेलं आहे. नोट द चेंजेस इन द लास्ट लेटर, म्हणजे लास्ट लेटर काय केलेलं आहे इथं चेंज केलेलं आहे. आता बघा इथं नॅस्टी आहे, NASTY. मग आता वायचं आपण काय करू, आय, म्हणून NASTI आणि त्यानंतर ER लावायचं, नॅस्टियर. इथं सुद्धा NASTI आणि नंतर EST लावायचं, नॅस्टिएस्ट. ॲंग्री, आता ANGRI आणि नंतर ER आणि नंतर EST, ॲंग्रिएस्ट. ANGRIEST, ॲंग्रिएस्ट. ओके. हंग्रियर, HUNGRIER आणि हंग्रिएस्ट. ओके, RIEST, हंग्रिएस्ट. ओके, हंग्रियर, हंग्रिएस्ट. अँड नॉटियर, नॉटिएस्ट. ओके. तर बघा जर एखाद्या विशेषणाच्या शेवटी जर वाय येत असेल तर वायचं काय करायचं, आय आणि त्यानंतर ER आणि EST लावायचं. आता हे सगळे जे विशेषण आहेत हे सगळे काय आहेत, या सगळ्यांमध्ये फक्त ओन्ली वन सिलॅबल्स आहे म्हणून प्रत्येकाला आपण ER आणि EST. परंतु जर एकापेक्षा जास्त सिलॅबल्स असतील तर तेव्हा आपल्याला मोर अँड मोस्ट लावून त्याचं कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह करायचं आहे. ओके, इज इट क्लिअर? नाऊ नेक्स्ट, फाइंड द फ्रेजेस लाईन्स इन द पोएम दॅट मीन द फॉलोइंग. म्हणजे फाइंड म्हणजे शोधा, काय, द फ्रेजेस लाईन्स इन द पोएम म्हणजे पोएममधून फ्रेजेस म्हणजे वाक्प्रचार किंवा ओळी शोधा. दॅट मीन्स द फॉलोइंग, की त्यांचा जो मिनिंग आहे अर्थ हा फॉलोइंग म्हणजे हे फॉलोइंग दिलेले जे सेंटेन्सेस आहेत त्यांचा मिनिंग असेल, काय तर कवितेतल्या फ्रेजेस आणि लाईन्स. तर चला शोधूया. ओके. होप इज अ लाईट डेलिकेट थिंग्स. आता होप इज अ लाईट डेलिकेट थिंग. मग आता कवितेमध्ये कोणती ओळ आहे किंवा कोणती फ्रेज आहे, तर कवितेमध्ये आपल्याला जावं लागेल. तर चला तर मग आपण कवितेमध्ये जाऊया. तर ह्यामध्ये कोणती फ्रेज येईल, कोणती लाईन येईल, त्या ओळीसाठी होप इज द थिंग विथ फिदर्स. होप इज द थिंग विथ फिदर्स. ओके, सो दिस इज द फ्रेज फॉर द फर्स्ट लाईन. ओके. नाउ नेक्स्ट इज अ होप ऑफर्स कम्फर्ट टू युअर सोल. आता बघा याच्यासाठी कोणते येईल, तर आपण चला पुन्हा कवितेमध्ये जाऊया. तर याच्यासाठी येईल दॅट पर्चेस इन द सोल अँड सिंग्स, है ना, अँड सिंग्स. सो दिस लाईन.
for second line. Okay, this is the line for second sentence. Okay, now next, hope is not a wordy thought, it is more like a feeling and emotions. Okay, तर याच्यासाठी काय येईल, तर काय येईल, and sing the tune without the words. And okay, so this line is sufficient for that sentence. Okay, now next, in the most difficult times hope offers the greatest comfort. आता ह्या ओळीसाठी कोणता येईल, चला तर आपण कवितेमध्ये जाऊ. ह्या ओळीसाठी हा संपूर्ण सेकंड स्टांजा आपण लिहायला पाहिजे ॲक्च्युअली, आहे की नाही, किंवा यस, अँड स्वीटेस्ट टाईम आहे ना. सो ओके, सो यू कॅन, ओके, सो फॉर दिस लाईन यू कॅन राईट द टोटल स्टांजा. ओके, नाव नेक्स्ट, hope is not easily defeated means never stop at all, and never stops at all. Okay, now next, hope has given comfort to many people. Okay, that kept so many warm. Line, that kept so many warm. Okay, now next, hope lies on in very hard times even when it gets nothing from you. Nothing from you. तर याच्यासाठी बघा, चला तर आपण कवितेमध्ये बघूया. ह्याच्यासाठी येईल ही लाईन कोणती, एट नेवर इन एक्स्ट्रीमिटी इट आस्क अ क्रम ऑफ मी. इट्स आस्क अ क्रम ऑफ me. Okay, so this line for the last one sentence. Okay, so we can relate many of our feelings and experiences to events or things in nature. Which of our feelings or experiences can we relate to the following? तर काय म्हणते की we can relate many of our feelings. feelings म्हणजे भावना, experiences म्हणजे अनुभव, to events, events म्हणजे घटना म्हणू, things म्हणजे गोष्टी, इन नेचर म्हणजे निसर्गातील काही घटना किंवा काही गोष्टी. वी कॅन रिलेट मेनी ऑफ अवर, मग अशा काही गोष्टी किंवा घटना आहेत की ज्या आपल्या भावना आणि आपल्या अनुभवाशी आपण काय करतो, रिलेट करतो, आहे की नाही, त्यांचा संबंध जोडतो. कशाशी, तर आपल्या फिलिंग्ज आणि आपल्या एक्सपिरियन्स, आपल्या भावनेशी. काय, तर निसर्गामधील ज्या काही इव्हेंट्स किंवा थिंग्ज आहे, निसर्गामध्ये अनेक घटना घडतात आणि त्याचा संबंध आपण आपल्या ओन फिलिंग्सशी किंवा एक्सपिरियन्सशी. जसा एखाद्या वेळेस भूकंप झाला किंवा अवर्षण झाला, भूकंप झाला, तर आपण काय म्हणतो की आता आपल्यावर सगळं मोठं संकट आलं, आहे की नाही, की आता खूप मोठं संकट आलं. तर अशा प्रकारे आपण निसर्गातल्या काही घटनांचा आपल्या जीवनातील फिलिंग्स किंवा एक्सपिरियन्सशी आपण संबंध जोडतो. सो व्हिच ऑफ अवर फिलिंग्स ऑर एक्सपिरियन्सेस कॅन वी रिलेट टू द फॉलोइंग. मग आता खाली दिलेले जे घटना आहेत यांच्याशी आपण कोणते संबंध जोडू, चला तर आपण बघूया. आता डार्कनेस, आता डार्कनेस म्हणजे अंधार. मग आता अंधाराचा आपण आपल्या अनुभवाशी कोणता संबंध जोडतो, तर डार्कनेस म्हणजे अंधार म्हटलं तर इव्हिल साईन म्हणजेच वाईट चिन्ह असं म्हणू की नाही, म्हणून याला आपण इव्हिल साईन. ओके, सो देन सनराईज. आता सनराईज म्हणजे काय म्हणतो आपण, तर बिगिनिंग किंवा ग्रोथ म्हणतो आपण, याला काय म्हणतो, ग्रोथ, आहे की नाही. सनशाईन, सनशाईन हॅपीनेस, याच्याशी काय हॅपीनेस, आहे की नाही. सूर्याचं चकाकणे म्हणजे माझ्या जीवनामध्ये काय आनंद आला. आता रेनबो, आता रेनबो जर आपण आकाशामध्ये रेनबो बघतो तर तेव्हा काय अनएक्सपेक्टेड जॉय, अनअपेक्षित आनंद, याच्याशी त्याचा संबंध जोडतो. अनएक्सपेक्टेड, है ना,
अनपेक्षित जॉय. जॉय म्हणजे आनंद. डार्क क्लाउड, तर डार्क क्लाउड म्हणजे काय, तर आपल्या डोक्यावर जर काळे ढग जर जमा झाले असेल तर आपण त्याचा अर्थ काय, तर आपल्यावर आता डिफिकल्ट सिच्युएशन म्हणजे कठीण प्रसंग येणार असं त्याचा आपण अर्थ. किंवा सॅड किंवा डिफिकल्ट, सॅड सिच्युएशन लिहू आपण, सॅड सिच्युएशन. ओके. देन पीकॉक, जेव्हा मोर नाचतो तेव्हा काय, तर खूप आनंद होतो आहे ना, प्लीजंट आहे ना. मोर नाचरा हवा म्हणजे खूप आनंद होतो तेव्हा आपण पीकॉकशी त्याचा संबंध जोडतो. स्टॉर्म, आता स्टॉर्म म्हणजे काय होते, तर वादळ. मग जेव्हा एखादा स्टॉर्म येतो तेव्हा आपण त्याचा संबंध, आता ह्या कवितेमध्ये स्टॉर्मचा संबंध कशाशी जोडलेला आहे, डिफिकल्टीज. काय, तर डिफिकल्टीज. ओके, डिफिकल्टीज, DIFFICULITS. ओके, डिफिकल्टीज. ओके, यू कॅन राईट प्रॉपरली. ओके. देन अ लाईट शॉवर्स, आता लाईट शॉवर्स म्हणजे प्रकाशाचा पाऊस असं नाही म्हणणार आपण, तर काय आपल्यावर प्रकाशाचा पाऊस पडला म्हणजे खूप आनंद झाला, प्लेजर. काय, प्लेजर. ओके. देन अर्थक्वेक, आता अर्थक्वेक म्हणजे काय, तर एखादं व्हायोलंट किंवा डॅमेज म्हणतो आहे ना, सडन डॅमेज आहे ना, अचानक डॅमेज. ओके, सडन डॅमेज. देन डाऊन, आता डाऊन म्हणजे काय, तर याला आपण सकाळ म्हणतो आहे की नाही, म्हणजे एखादी गोष्ट जर सुरू होत असेल, बिगिनिंग ऑफ समथिंग म्हणजे तेव्हा डाऊन आहे ना, म्हणजे सकाळ काय आपली दिवसाची सुरुवात होती की नाही, डाऊन म्हणजे बिगिनिंग ऑफ समथिंग, बिगिनिंग ऑफ समथिंग. ओके, SOMETHING तुम्ही लिहून घ्या, इथं जमणार नाही. डस्क, डस्क म्हणजे इव्हिनिंग, म्हणजेच काय, तर एंड ऑफ समथिंग म्हणजे कशाचा तरी शेवट तेव्हा डस्क, आणि कशाची तरी सुरुवात तेव्हा डाऊन. ओके, जेव्हा कशाची सुरुवात होते तेव्हा डाऊन, जेव्हा शेवट होतो तेव्हा डस्क म्हणजे एंड ऑफ समथिंग, एंड ऑफ समथिंग, एंड ऑफ समथिंग. ओके. देन फूड, फूड. ओके, आता सॉरी फूड न, इट्स नॉट अ फूड, इट्स अ फ्लड. आय थिंक इट्स अ फ्लड, FLOOD. ओके, तो फ्लड, फ्लड म्हणजे पूर. आता पूर येतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये काय येतात, डिफिकल्टीज, अ लॉट ऑफ डिफिकल्टीज, अ लॉट ऑफ डिफिकल्टीज है ना, लॉट ऑफ डिफिकल्टीज. ओके, सो यू कॅन राईट हिअर अगेन. ओके. Next, write in a few lines about an experiences of your own where you scored in your exam which more than you hoped for. What did the experiences teach you? म्हणजे राईट इन अ फ्यू लाईन, तुम्हाला काही लाईन लिहायच्या आहेत अबाउट द एक्सपिरियन्सेस ऑफ युअर ओन वेअर यू स्कोर्ड इन युअर एक्झाम मच, की तुमच्या एक्झाममध्ये तुम्ही खूप सारा स्कोअर केले त्याबद्दलचे अनुभव. मोर दॅन यू होप्ड फॉर, की तुम्हाला ज्याची आशा होती त्यापेक्षा जास्त तुम्ही स्कोअर केले त्याबद्दल तुमचा अनुभव लिहा. व्हॉट डिड दॅट एक्सपिरियन्स टीच यू, आणि त्या एक्सपिरियन्सनी त्या अनुभवाने तुम्हाला काय शिकवलं ते तुम्हाला लिहायचं आहे. ओके, सो इट इज अ पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन्स, यू हॅव टू राईट युअर ओन लँग्वेज. ओके, नाव नेक्स्ट. ओके, नाव लास्ट वन. धिस पोएम इज ॲन एक्झाम्पल ऑफ पर्सोनिफिकेशन. आता पर्सोनिफिकेशन म्हणजे काय, तर चेतन गुणोक्ती. कोणता, तर चेतन गुणोक्ती अलंकार, याला काय म्हणतो, चेतन गुणोक्ती अलंकार. व्हेन वी रेफर टू inanimate objects, ideas, emotions as living things, it is examples of personification. Here hope is portrayed as a little birds. Describe it in your own words, है ना. फाइंड अदर एक्झाम्पल्स ऑफ पर्सोनिफिकेशन. ओके, तर मित्रांनो पर्सोनिफिकेशन म्हणजे चेतन गुणोक्ती अलंकार. आता चेतन गुणोक्ती अलंकार म्हणजे काय, तर मी कवितेचे स्पष्टीकरण सांगत म्हणजे जेव्हा मी कविता तुम्हाला
मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा मी कवितेचे स्पष्टीकरण सांगितलं त्यामध्ये सुद्धा याच्याबद्दल सांगितलं. तर बघा, पर्सोनिफिकेशन म्हणजे काय, तर एखाद्या वाक्यात जर निर्जीव वस्तू आहे ना, एखादं कोणतंही निर्जीव वस्तू असेल किंवा एखादं भावना असेल किंवा एखादी वनस्पती असेल किंवा एखादं पक्षी असेल, त्यांना जर आपण मानवी गुण जर दिले असू, दिलेले असू किंवा त्यांना मानवासारखे जर वागताना जर आपण दाखवलेले असतो, तेव्हा तिथं पर्सोनिफिकेशन म्हणजे चेतन गुणोक्ती अलंकार असतो. तेव्हा तिथं कोणता अलंकार असतो? चेतन गुणोक्ती अलंकार असतो. ओके, फॉर एक्झाम्पल आता बघा या ठिकाणी होप ही जी आशा आहे ही एक भावना आहे, ही निर्जीव आहे आणि तिला आपण एका मानवाप्रमाणे वागताना दाखवलं आहे, एका लिटल बर्डप्रमाणे वागताना दाखवलेलं आहे. तिला मानवी गुण दिलेला आहे की जी वसते आहे की नाही. होप ही पक्षाप्रमाणे उडते आहे की नाही. ती आपले सांत्वन करते, म्हणजे तिला हे सांत्वन करणे कोणाचे गुण आहे? मानवाचे आहे. कोणाचे? मानवाचे, ह्युमनचे आहे की नाही. आणि जेव्हा मानवाचे गुण जर आपण एखाद्या निर्जीव वस्तूला जर देत असू, तेव्हा तिथं पर्सोनिफिकेशन अलंकार असतो. फॉर एक्झाम्पल, द वेव्स आर सिंगिंग अ सॉन्ग. ओके, आता बघा, द वेव्स ह्या लाटा ह्या निर्जीव आहेत, आर सिंगिंग अ सॉन्ग. आता सिंगिंग गाणे म्हणणे हे कोणाचं गुण आहे? मानवाचं गुण आहे. मग ह्या वेव्ज कुठं गाणे म्हणतात का? वेव्ज गाणे म्हणतात का? नाही. म्हणून हे जे सिंग्स आहे हे मानवी गुण आहे आणि मानवी गुण आपण कोणाला दिलेला आहे? ह्या वेव्जना. म्हणून ह्या ओळीमध्ये कोणता? तर पर्सोनिफिकेशन आहे, चेतन गुणोक्ती अलंकार आहे. आपण असे अनेक उदाहरणं घेऊ, जसं स्टार्स डान्स इन द स्काय. तारे कुठं नाचतात? स्काय म्हणजे आकाशामध्ये. तारे ही निर्जीव वस्तू आहे, मग ते नाचतात का? नाचणे हे कोणाचं गुण आहे? मानवाचं. म्हणून आपण त्याला चेतन गुणोक्ती. एक मराठीमध्ये खूप सुंदरसं उदाहरण आहे बघा, ती पहा सर्वात मान उंचावून पाहणारी टेकडी. आता ती मान उंचावून पाहणारी टेकडी काय? तर टेकडी. ओके, तिच्या पायाजवळून जाणारा अवखळ झरा. तिच्या पायाजवळून उड्या मारीत जाणारा अवखळ झरा आहे ना. आता बघा, तिच्या पायाजवळून उड्या मारीत जाणारा, गात जाणारा तो अवखळ झरा. आता हा अवखळ झरा, आता झरा हा कुठं गात उड्या मारत जातो का? नाही. उड्या मारत जाणे, गात जाणे आहे की नाही, हे कोणाचे गुण आहेत? मानवाचे. म्हणून त्या झऱ्याला मानवी गुण दिलेले आहेत. म्हणून त्या ओळीमध्ये काय आहे? तर पर्सोनिफिकेशन, चेतन गुणोक्ती अलंकार. मग मित्रांनो, आपल्याला जर एखाद्या निर्जीव वस्तूला जर मानवोत्तर किंवा मानवाचे जर गुण दिलेले असतील, तेव्हा त्यामध्ये काय असतो? पर्सोनिफिकेशन, चेतन गुणोक्ती अलंकार. ओके, इज इट क्लिअर? I hope you might be understood. If you like my video, so don't forget to hit the like button. Okay, so keep practicing and see you next video. Thank you very much.